असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, अहो असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार रसिक श्रोते हो, मी श्रीराम शिक्षण संस्था पाणीवचा विद्यार्थी प्रथम गणेश भिंगार. माझ्या बोलण्याचा आशय आणि विषय तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांना समजलाच असेल. विंदा करंदीकर यांच्या कवितेप्रमाणे आनंदाचे शोधावे घर, दुःखाच्या छताडावर या विषयावर मी माझे मत व्यक्त करत आहे. खरं तर आनंद तो शोधावा कुठे, कसा आणि तोही दुःखाच्या छताडावर. सध्याच्या डिजिटलच्या युगामध्ये खूपच गांभीर्यानं पाहायचा विषय म्हणजे आनंद. आनंद म्हणजे नेमका काय असतो तर एखाद्या लहानशा बाळाला त्याच्या आईच्या कुशीमध्ये जो मिळतो तो असतो आनंद. त्याही पेक्षा एखाद्या व्यक्तीला त्याच्या केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळाल्यानंतर जो मिळतो तो असतो आनंद. किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबासोबत जीवन जगत असताना मिळणारा आनंद, तर कोणी पंढरीची वारी करून आनंदी आहे, तर कोणी स्वतःला स्वतःमध्ये गुंतवूनच आनंदी ठेवत आहे. ही झाली तुमच्या माझ्या जगण्यातली साधी सोपी आणि सरळ आनंदाची व्याख्या, हो ना? पण हाच आनंद जर दुःखाला बाजूला सारून, दुःखावर मात करून किंवा दुःखाच्या छाताडावरती उभं राहून जर आपल्याला मिळवायचा असेल, तर यासाठी मात्र आपल्या प्रत्येक प्रयत्नांची कसोटीच असते. कारण प्रत्येक दुःख हे प्रत्येकाला झेपते असे नाही ना. अहो उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या देशातील काही लोक आनंद शोधत शोधत आपल्या देशातील आनंदवन असणाऱ्या जम्मू काश्मीर मध्ये फिरायला गेले. तेव्हा अचानक दुःखाने त्यांच्यावर घाला घातला. होत्याचं नव्हतं झालं. आनंद शोधत असता असता अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आणि आपल्याच डोळ्यांनी आपल्याच जीवाभावाच्या माणसांना मरताना पाहताना त्या लोकांच्या मनामध्ये जी भावना, जो उद्रेकपणा निर्माण झाला असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण याच लोकांच्या कुटुंबियांनी जेव्हा दिनांक 7 मे 2025 रात्री झालेले ऑपरेशन सिंदूर आपल्या डोळ्यांनी पाहिले, तेव्हा कुठं त्या लोकांच्या दुःखावर किंवा त्यांच्या दुःखांच्या छताडावर थोडेसे पांघरून पडले. मनामध्ये आशेचा किरण जागा झाला आणि आपल्या कुटुंबियांना न्याय मिळाला याचा आनंदही व्यक्त झाला. मित्रहो, जीवन जगत असताना आनंद, यश आणि अपयश या आपल्या जीवनाच्या दोन बाजू आहेत. जसे की एखाद्या नाण्याला दोन बाजू असतात, अगदी तसे एखादी व्यक्ती एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अपार प्रयत्न करून, आपल्या जीवनातील प्रत्येक कौशल्य पणाला लावून जर ती गोष्ट मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतानाही वारंवार जेव्हा त्या व्यक्तीला अपयश येतं आणि त्या अपयशानंतर अचानक ट्यूबलाईट लागावी तसा जीवनामध्ये एखाद्या यशाचा प्रकाश पडतो आणि त्या व्यक्तीला त्याच्या केलेल्या सर्व प्रयत्नातील दुःखाचा विसर पडतो. कारण त्या व्यक्तीला त्याच्या सर्व प्रयत्नातील मिळालेलं यश म्हणजेच अंतिम मिळालेलं यश असतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कितीही गोष्टी नकारात्मक घडत असल्या तरी त्या नकारात्मकतेतून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. आजकाल आपण म्हणतो की सगळं काही ऑनलाईन चालू आहे, सर्व काही गोष्टी या डिजिटल माध्यमातून होतात. हो, बरोबर आहे. पण या गोष्टी होत असताना व्यक्तींच्या जीवनामध्ये देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर दुःखाचे स्थान देखील निर्माण झाले आहे. कारण जेव्हा आपण घरामध्ये ऑनलाईन येतो तेव्हा घरामधल्या सगळ्या गोष्टी या ऑफलाईन गेलेल्या असतात. हेच किती मोठे दुःख आहे. याच गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला आहे. आपण याच गोष्टीला सगळ्यात मोठा आनंद मानून बसलोय. मग या गोष्टीवर मात कशी करायची याचा विचार तुमच्या माझ्यासारख्या तरुण तडफदार नेतृत्वाने केलाच पाहिजे. गेम्स, व्हिडिओज, रील्स, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट जेव्हा अशा समाज माध्यमांमध्ये आपण स्वतःला गुंतवून ठेवतो तेव्हा आपण कितीतरी परीने स्वतःचे नुकसान करून घेत असतो. या प्रश्नाचे उत्तर ना तुमच्याकडे आहे ना माझ्याकडे आहे. कोणतीही गोष्ट असो ती गरज म्हणून वापरली तर तिची सवय होऊ नये हे आज आपल्या हातामध्ये आहे. म्हणून या डिजिटल माध्यमातून निर्माण होणाऱ्या कौटुंबिक दुःखावर जर एखादा उपाय शोधायचा असेल तर तुमच्या माझ्यासारख्या मित्रांनी एकत्र येऊन या डिजिटल दुःखावर जर उपाय शोधायचा असेल तर आपण डिजिटल माध्यमावर जास्त वेळ न घालवता आपल्या बहीण भावंडांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे. याच्यापेक्षा मोठा कोणताही पर्याय या डिजिटल दुःखावर नाही असं मला वाटतं. या विषयाला हात घालत असताना मला एक सुंदर प्रार्थना आठवते, ती म्हणजे मानसाने मानसाशी मानसासम वागणे. पण ही प्रार्थना आता फक्त ऐकण्यात आणि म्हणण्यातच राहिलेली आहे. या गोष्टीचा प्रत्यक्ष जीवनामध्ये माणसाने कधी वापर केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण आपण अनेक ठिकाणी समाज माध्यमावर पाहत असतो अशा काही गोष्टी घडतात ज्या माणुसकीलाही लाजवतात. अनेक ठिकाणी माझ्या बहिणींवर अत्याचार होताना दिसतात. अनेक ठिकाणी
खून होताना दिसतात. अगदी किड्या मुंग्यांना मारावं तसं माणसं माणसाच्या जीवावर उठलेले आहेत. हे किती समाजामधले मोठे दुःख आहे. याचा विचार कधी तुम्ही आम्ही केलाय का? कारण तेवढा वेळच आपल्याला मिळत नाही ना. आपण गुंतलोय आपल्या लाईफ मध्ये ज्याची गरज नसताना ही गरज बनवून ठेवलेल्या ऑनलाईन माध्यमांमध्ये. मित्रांनो, या सगळ्या दुःखावर जर आपल्याला उपाय शोधायचा असेल तर तुमच्या माझ्यासारख्या मित्रांनी एकत्र येऊन समाज माध्यमावर सामाजिक सुधारणेचे कार्य केले पाहिजे. वाचाल तर वाचाल ही एक म्हण मी लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे. वाचाल तर वाचाल म्हणजे नेमकं काय? तर आपण आपला सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी अनेक प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे. मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अनुभव घेतला पाहिजे आणि त्याच्या जोरावर आपलं आयुष्य घडवलं पाहिजे. पण मला सांगा, इथं बसलेल्या किती विद्यार्थ्यांना किंवा किती माझ्या स्पर्धक मित्रांनी काही पुस्तकं वाचली आहेत किंवा किती माझ्या स्पर्धक मित्रांना काही पुस्तकाची नावे माहिती आहेत, काही लेखकाची नावे माहिती आहेत. आम्हाला इथले 2 ते 3 पुस्तकं माहिती असतील, पण जर आपण स्वतःला थोडासा वेळ देण्यासाठी एखाद्या ग्रंथालयामध्ये जाल तर आपल्याला ते विश्व कळेल. कितीतरी गोष्टी एखाद्या कपाटामध्ये एखाद्या खोलीमध्ये बंद अवस्थेत आहेत. मग विचार करा मित्रांनो, जर आपण त्या गोष्टीला वाचून आपल्या आयुष्यामध्ये अनुभवलं तर आपल्या आयुष्यातील किती दुःखही नाहीशी होतील आणि किती प्रकारचा आनंद आपल्या आयुष्यामध्ये. कारण जेव्हा मी एपीजे अब्दुल कलाम यांचं विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख हे पुस्तक वाचलं, त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेला एक संदेश मला खूपच आवडला. तो म्हणजे स्वाभिमान आणि स्वावलंबनावर अवलंबून. मित्र, स्वाभिमान, आपल्याला जर स्वाभिमानानं जगायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला स्वावलंबी बनवावं लागेल. स्वावलंबी म्हणजे स्वतःच्या गरजा स्वतः भागवण्यासाठी स्वतःने केलेले कष्ट आणि त्या कष्टाने घडवलेले आयुष्य हे किती आनंददायी असेल याचा विचार जर आपण केला तर आपल्याला हे कळेल की आपल्या जीवनामध्ये किती दुःख दूर होतील आणि किती प्रकारचा आनंद येईल. मित्र, निसर्गाचा नियम आहे, दुःख हे कोणालाही चुकलेलं नाही. अगदी देवाचं जरी उदाहरण घ्यायचं झालं तर प्रभू श्रीकृष्णाचं जे वय होतं, आपल्या वडिलांच्या अंगाखांदावर खेळायच्या वयामध्ये प्रभू श्रीकृष्णांना गोपाळ सोडून जावं लागलं. प्रभू श्रीकृष्ण मथुरेमध्ये गेले, मथुरा सोडावी लागली. वृंदावनामध्ये गेले, वृंदावनामधून सोडावं लागलं. राधा सोडून गेली. प्रभू श्रीकृष्णांनी द्वारका उभी केली आणि ती द्वारका देखील पाण्यामध्ये बुडाली. आणि प्रभू श्रीकृष्णांचंच उदाहरण आहे, हे आपल्याला शिकवतं. तरी प्रभू श्रीकृष्ण आपल्याला हसताना नाचताना गाताना दिसतात, तरी याच दुःखाच्या छताडावर आपण आनंदाचं घर उभा कराल एवढाच आशावाद या दिनानिमित्त व्यक्त करतो आणि या विचार मंचाची रजा घेतो. सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद.